आता बातमी येत आहे पवनचक्की संदर्भामध्ये। तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील शेतकऱ्याला मारहाण प्रकरण अखेर पवनचक्की कंपनीसह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सचिन ठोंबरे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पवनचक्की उभारली जात असून यासाठी सदर कंपनीकडनं शेतकऱ्याची 20 गुंठे जमीन घेत 35 गुंठ्यावरती पवनचक्की कंपनीकडनं कब्जा करण्यात आला होता। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी विशाल रोचकर यांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अयूब शेख यांनी। शेतकऱ्याला मारहाण प्रकरणी अखेर 13 जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। ज्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे जे आहे एक नेता उपस्थित झाला होता ते जे आहे विशाल भैया रोचकर यांच्या माध्यमातून। भाऊ, खूप शेतकऱ्यांच्या बाजूने आपण उभारतात, नेमकं काय प्रकरण घडलं होतं, काय आपली मागणी होती? बारूळ येथील शेतकऱ्यावर अन्याय झालेला होता, त्याच्यानंतर मेसाई जवळ येथील शेतकऱ्यावर अन्याय झाला होता। बारूळच्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला असताना आम्ही अन्यायाविरोधात आंदोलन उभा केलं। आंदोलनामध्ये आम्हाला आमदार साहेब आणि SP साहेबांनी येऊन आमदार साहेबांना सांगितलं की यांचं जे काय तक्रार घ्या। आम्ही तक्रार दिली आमदार साहेबांना सांगण्याहून, पर त्या जे तक्रार दिली ते तक्रार जशी दिलेली होती तशी पोलिसांनी घेतलेली नाही। आणि माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की पोलिसांनी अजून पुन्हा तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। शेतकऱ्यावर खूप अन्याय होतो, कंपनी पोलीस यांचे लागेबंदी असल्यामुळं शेतकऱ्यावर अन्याय होतो। जे कष्ट काम करतात, ज्याची मातृभूमी काळी आई त्याची असते, त्या आई त्याच्यापासून म्हणतो ना आपण इसकटून घेण्याचं काम ही कंपनी करत आलेली आहे। ह्या कंपनीच्या विरोधात आवाज कोणीही उठवायला तयार नव्हता, मी उठवला। मलाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी पोलिसाला हाताशी धरून। माझं एकच म्हणणं आहे, सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण अन्याय करायचा नाही, अन्याय होऊ द्यायचा नाही। आतापर्यंत माझ्याकडे 200 सव्वा 200 शेतकरी आतापर्यंत भेटले, प्रत्येकाच्या अडचणी आहेत, प्रत्येकाच्या तक्रारी मी केलोय। आणि ह्याच्या विरोधात सगळ्यात मोठं आंदोलन मी 26 जानेवारीला सगळ्यात वेगळं पोलिसांना वाटत असेल की आम्ही केलंय, आमचं कोणीही काही करू शकत नाही। ठीक आहे, तुम्ही केलंय, वेळ तुमची होती, उद्याची वेळ आमची येणार आहे। ही केलेली प्रक्रिया ही सगळी ही चुकीची, आणि जे नावं आणि जो गुन्हा दाखल करायला पाहिजे तो गुन्हा दाखल केलेला नाही आणि खूप अन्याय झालेला आहे। ठीक आहे, माझं म्हणणं आहे की 10% तर आता ह्याला सुरुवात झालेली आहे। आता ह्या अन्यायाला वाचा फुटलेली आहे, आता ठिणगी पडली आहे, ह्याचा मोठा वणवा तयार होणार। आणि हा आक्रोश, हा शेतकऱ्याचा आक्रोश होण्याची जबाबदारी सगळी पोलिसावर राहणार आहे। माझं शेतकऱ्याला आव्हान आहे, कुणावर अन्याय झाला तरी येऊन भेटा, आपण तात्काळ त्याच्यावर जिल्हाधिकारी आमदार साहेबाला भेटून आपण त्याच्यावर मार्ग काढू। एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यावरती अन्याय झाला होता तो शेतकरी देखील आपल्यासोबत उपस्थित। नेमकं काय प्रकरण होतं, काय एकंदरीत आज गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित कंपनीवरती, समाधानी आहात का आपण? मी समाधानी नाही, कारण ज्या प्रकारचा गुन्हा त्या लोकांवर व्हायला पाहिजे होता आणि ज्या लोकांची नावं यायला पाहिजे होती, मुख्य लोकांची नावं बाजूला करून ते गुन्ह्याचे केंद्रित मिटवण्याचं काम केलेलं आहे। कारण जे मूळ कंपनीचे लोक आहेत त्यांना वगळण्यातून आलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर जे आरोपी आहेत ते वगळण्यात येतं, असा आरोप जे आहे याच्याकडून केला जात आहे। पोलिसावरती कुठेतरी ताशेरे ओढलं जातं काय, परंतु एकंदरीत तालुक्यामध्ये जर परिस्थिती पाहायला गेलं तर शेतकरी सोसणार नाही, आम्ही अन्याय अत्याचार लढायला आहोत तयार, या भूमिकेच्या माध्यमातून विशाल रोचकर यांच्या माध्यमातून जे हे लढा उभा केलात। भैया, याचं मास्टर कोण आहे, काय तुमची येणारी भूमिका असणार आहे? मास्टर मी 10-12 दिवसात बघितलं, खूप लोक आहेत ह्याच्यात। मला तर आश्चर्य वाटलं की बाबा पैशासाठी काय करावं काय नाही, म्हणजे खूप गांभीर्याची पण गोष्ट आहे। पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस अन्याय होतो ना त्यावेळेस आवाज उठवल्यानंतर अन्याय दूर होतो। आज तीच परिस्थिती तुळजापूर तालुक्यात आली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचा अन्यायाचा हिशोब ही पोलिसांना द्यावा लागणार आहे। भैया, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या जिल्ह्यातले बहुतांश शेतकरी जे एक अन्याय होतो म्हणूनच आत्महत्या करताना पाऊल उचलताना पाहायला मिळतं। मात्र आता तुम्ही जे आहे या शेतकऱ्यांच्या बाजूशी पाठीशी उभा राहताय, तालुक्यातले असतील जिल्ह्यातले असतील राजकीय नेत्यांचं काय पद्धतीने याच्यामध्ये मत येत आहे? फक्त आमदार साहेब जर सोडलं तर माझ्या पाठीशी कोणीही आलं नाही, बाकीच्या लोकांनी ही प्रकरण मिटवायचा प्रयत्न केला। आणि तो का मला सांगा, तुम्ही एखाद्याचा जीव गेल्यानंतर तुम्ही गपचूप असणार आहेत का? जीव घालवायचा आहे का पोलीस प्रशासनाला? ही वेळ आणली का तुम्ही? त्यावेळेसच तुम्ही त्याच्यावर कारवाई केली असती। ह्याने सचिन ठोंबरेंनी ज्यावेळेस अर्ज दिला त्याचं समाधान झालं असतं, कंपनीला वचक बसला असता आणि कंपनीनं चुकीचं काही केलं नसतं। आज एवढी मोठी कंपनी इथे शेतकरी अन्याय करते, तुम्ही कंपनीच्या बाजूने जाता, म्हणजे तुम्हाला जीव घ्यायचा आहे का? बीडचं प्रकरण करायचं आहे का इथं? ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त पोलीस खातं आणि कंपनी। एकंदरीत पोलीस प्रशासन जर योग्य ते पाऊल उचलले असतील तर बीड सारखा प्रकरण या तुळजापूर तालुक्यामध्ये घडायला आता वेळ लागणार नाही। कारण त्वरित या ठिकाणी घडलेले काही गावगुंड असतील, दलालाच्या माध्यमातून, पवनचक्कीच्या माध्यमातून थेट एकंदरीत पाहायला गेलं तर पवनचक्कीचा जे मावेजा असतो ते थेट दलालाच्या माध्यमातून जे आहे शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो। परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर यांची जी मागणी आहे पवनचक्कीचा आणि डायरेक्ट शेतकऱ्यांशी संबंध राहावा। एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये आता समाधानी तुम्ही आहात, काय पाऊल उचलणार आहात?
इथून माझं इतर शेतकऱ्याला सांगणं आहे की तुम्ही डायरेक्ट थेट दलालाशी संपर्क साधण्यापेक्षा डायरेक्ट कंपनीशी संपर्क साधून व्यवहार करावा, कारण माझा व्यवहार दलालामार्फत झाल्यामुळे मला एवढे अन्याय सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने असलेलं मुख्यमंत्री बोललं जातं, काय एकंदरीत तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी असणार आहे? मुख्यमंत्री साहेब ही संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. 100% ह्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी चांगला निर्णय घेणार आहेत. आणि आमदार साहेब त्यांना बोललेत भविष्यात कुठलीही कसलाही अन्याय होणार नाही, आणि जर अन्याय कोण करत असेल तर त्यांनी शेतकऱ्यांनी आम्हाला येऊन भेटावा. आणि माझं एक सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे, काही जरी वाटलं तर कधीही अर्ध्या रात्रीला फोन करा, आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. हे कुठल्या पोलिसांना भिवू नका आणि कुणालाही कुठल्याही अन्यायाला भिवू नका. कंपनीला माझं एकच सांगणं आहे की ह्याच्या पुढे दादागिरी सहन करणार नाहीत आणि दादागिरी सहन केली जाणार नाही. दादागिरी सहन केली जाणार नाही या तुळजापूर तालुक्यातून. भाऊ मला सांगा, पोलिसांना काय आवाहन करणार आहात? बघा, पोलीस म्हणजे आपले एक रक्षक आहेत, संरक्षणाधिक कलदरे म्हणून हे जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी प्रामाणिक राहावं. मला एकच म्हणायचं हो, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी इथल्या PI साहेबांनी ऍक्शन घेतली असती तर एवढे विषय झाले नसते. आज त्याला त्याचे चेक बाउंड झाले नसते, त्याला मार खायची वेळ आली नसती. ह्याला सर्वस्व जबाबदार PI साहेब आहेत आणि ते बीट अंमलदार आहेत. आणि वरून वरिष्ठ अधिकारी DYSP साहेब म्हणतात ही काय झालं नाही. स्वतः DYSP साहेबांना मी बोललोय, आणि विशेष म्हणजे त्यांनी DYSP साहेब माझ्यावर प्रेशर आणाले. ही कुठली पद्धत? ते SP साहेबांना चुकीचं सांगते, माझ्यावर गुन्हा दाखल करायचं म्हणते. फक्त महत्वाचं मला शासनाला एकच मागणी आहे, माझी संरक्षण व शेतकऱ्याचं संरक्षण फक्त करा, एवढीच माझी विनंती आहे. करा, आम्ही कोणाला भिणार नाहीत. पोलिसांनी काही केलं तर आम्ही अन्यायाच्या विरोधात लढणारच. आता ह्या सर्व प्रकरणाच्या बाबतीत जे आहे प्रशासनाला आता कितपत जाग येणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.